जंतर मंतरवरच्या आंदोलनास मी जाऊ शकलो नाही. अभिजित दीपकेंना भेटण्याची इच्छा होती असं तुषार गांधींनी म्हटलंय. देशाच्या तरुणाला जागा करणारा कोण आहे ते बघायचं होतं. ज्या पद्धतीने ते आंदोलन आयोजित करण्यात आलं आणि ते पूर्ण झालं त्यामध्ये मला सत्याग्रहाची स्पष्टता दिसून आली. कोणत्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला हे आंदोलनाचं यश नाही तर सरकारला जबाब देण्यासाठी मजबूर करण्यात आलं. 12 वर्षांपासून सरकार या अहंकारात चालत होतं की जबाब देण्याची आम्हाला काहीच गरज नाही असं तुषार गांधी म्हणाले. मी संभाजीनगरला आलो तेव्हा एक इच्छा होती की अभिजितला भेटावं आणि एक सदिच्छा भेट म्हणूनच भेटण्याचा उद्देश होता आणि इच्छा असूनही जंतर मंतरला जाऊ शकलो नव्हतो. म्हणून हे मला वाटलं की हे महत्त्वाचं आहे की मी युवा शक्तीच्या एक नेत्याला भेटायला पाहिजे. आणि माझ्याबरोबर हम भारतचे लोक चे फिरोज मिठीपोरवाला पण आम्ही आलो होतो. आणि गांधी आणि जेनझी हे एक उदाहरण मला स्पेशली मी अभिजितला भेटायला उत्सुक याच्यासाठी होतो की मला त्यांचं अभिनंदन करायचं होतं की ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर त्यांनी पूर्ण हे चळवळ केली ते माझ्यासाठी सत्याग्रहाचा एक पुनरावृत्ती होती आणि त्याला जेनझीनी ती केलं त्याच्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वात त्याच्यासाठी भेटून त्यांना अभिनंदन द्यायला इच्छित होतो. आणि ते भविष्यात काय करणार आहे त्याच्या बाबतीत त्यांच्याकडून जाणीव पण घ्यायची होती. ते कारण होतं आणि मी फार आभारी आहे अभिजितचा की त्यांनी मला इतक्या प्रेमाने आपल्या घरात अवकाश दिला आणि भेटला.